नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव योगेश टोके. मी घरडा केमिकल्स लिमिटेड कंपनीचा कृषी प्रतिनिधी. शेतकरी मित्रांनो, मी गेल्या 2 ते 3 वर्षापासून घरडा केमिकल्स कंपनीमध्ये काम करतोय. तर आज मी आलेलो होतो मालेगाव तालुक्यातील पाटणे गावात. तर पाटणे गावातील प्रगतशील शेतकरी आहेत भाऊंदे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी त्यांच्या कांदा प्लॉटमध्ये, उन्हाळी कांद्या प्लॉटमध्ये त्यांनी 11-11-08 जे मिश्रण 11-11-08 जे ग्रेड येते घरडा केमिकल्सची ते आणि टिप्सी कीटकनाशक आणि बुरशीनाशक त्यांनी त्याचा स्प्रे काढला होता. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना कशा काय रिपोर्ट भेटला होता. नमस्कार दादा. नमस्कार. सर, आपलं काय नाव? हरीश पांढरा दादा. बरं, तुम्ही किती तारखेला स्प्रे काढला होता मिश्रण 11-11-08 आणि आम्हाला टिप्सीचा? एक 5-6 दिवस झाले स्प्रे काढून. बरं, तुम्हाला कशा काय रिपोर्ट वाटले? रिपोर्ट चांगले, ग्रीनरी चांगली आली, शेंडाची फुटव्याची वाढ चांगली जोमात आहे. बरोबर. आणि आम्ही टिप्सी पण वापरलं होतं. हां थोडा शेंडा करपा येत होता, पिवळसरपणा वाटत होता. बरोबर. माव्याचा अटॅक, थ्रिप्सचा अटॅक झाला. हां हां त्यानंतर आम्ही टिप्सी वापरलं. हां तर आम्हाला दोघं कॉम्बो एकदम जबरदस्त भेटला. बरोबर. माव्याचा, थ्रिप्सचा पण प्रभाव कमी झाला हां. आणि शेंड्याची जी करपण्याची परिस्थिती होती ती बरोबर. जागेवर थांबली. स्टॉप झालं. आणि त्याच्यानंतर 11-11-08ने ग्रीनरीत लय जबरदस्त फरक दिसला आम्हाला. बरोबर. एक काळुंकी जी म्हणता कांद्याला हां. ती एकदम प्रॉपर. आणि आम्ही तणनाशकासोबत घेतल्यामुळे कांद्याला झटका कमी पोचला. बरोबर. जेणेकरून जे सुप्त अवस्थेत जाण्याचं प्रमाण राहतं ते 5-6-8 दिवसाचं ते आमचं फार कमी म्हणजे झालं. जो कांदा तुमचा ट्रेस जेणेकरून जो स्टेबल राहिला आम्हाला, बरोबर. स्टेबल राहिला. बरोबर. जेणेकरून स्ट्रेसमध्ये जाण्याचं जे प्रमाण होतं ते आमचं 90% कमी झालं. कांदा आम्हाला स्ट्रेसमध्ये वाटलाच नाही. वाटलंच नाही. आणि साधारणतः त्याच्यात नायट्रोजन चांगल्या प्रमाणात अवेलेबल असल्यामुळे फुटवा जोरात दिसला आम्हाला. त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश पोटॅश प्लस तिघं, त्यासोबत combo आहे. झिंक आणि बोरॉन पण येतं. हो, त्यामुळे ग्रेनरीसाठी आणि त्यासाठी शेतकऱ्याला 100% मस्त एकदम report अतिशय भेटतो. एकदम उत्स्फूर्त शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. बरोबर. तुम्हाला ब्रांचेस वगैरे निघण्यासाठी किंवा तुम्ही जो पण एरियामध्ये स्प्रे केलेला होता त्या एरियामध्ये आणि तुम्हाला बाकीच्या एरियामध्ये तुम्हाला काय इफेक्ट? बाकीच्या एरियाचा आम्हाला टिप्स अजून आम्ही ज्या एक प्लॉटमध्ये गोलचा अजून तणनाशकाचा स्प्रे घेतलेला नाही. बरोबर. इथल्या कांद्याचा आणि आमचा ज्याचा स्प्रे घेतला गेलेला आहे त्याचा हां. भरपूर फरक दिसतो. बरोबर. कारण की नवीन फुटवे चांगले जोमात सुरू आहे. हो का? हो, आणि कांद्याची ग्रीनरी पण एकदम जोरात आहे. शेतकऱ्यांनी आवर्जून वापरावं. तुम्ही सेपरेटही वापरू शकता आणि तुम्ही तणनाशकातही वापरू शकता. ठीक आहे. तर तुम्ही नवीन शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता? त्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का नाही काय? नाही नाही, अवश्य वापरलं पाहिजे. चांगला बेस्ट रिपोर्ट आहे. आम्ही हे पहिल्यांदाच ट्राय केलं पण आम्हाला रिपोर्ट पाहून चांगलं वाटलं. बरोबर. एकदम जोरात आहे. प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला काही हरकत नाही. असं काही नाही, त्याचं साईड इफेक्ट नाही, काही नाही. जे बी आहे ते पोटॅश नायट्रो सगळं अवेलेबल करून देणार आहे ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस भेटतो झाडाला, हां. तो भेटत नाही. बरोबर. ठीक आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तर 100% भाऊन त्यांना रिपोर्ट भेटलेले आहेत. त्यांना 11-11-08 आणि टिप्सीचा स्प्रे काढलेला घेतला. हो, एकदम तर उत्कृष्ट स्प्रे भेटलेला आहे. तुम्ही पण वापरा. तुमच्या पण कांद्या पिकामध्ये जो कांद्याचा जो तो ट्रेस तयार होणार तुमचा हर्बिसाईडचा स्प्रे सोबत, तुम्ही हर्बिसाईड सोबत कधी 11-11-08चा स्प्रे केला तर तुमचा कांद्यातला जो ट्रेस आहे तो ट्रेस पण कमी होईल. प्लस नवीन ब्रांचेस काढण्यासाठी मदत होईल. कांद्याला तुम्हाला ग्रेनरी आणण्यासाठी काम होईल. त्यामुळे तुमच्या कांद्यामध्ये पत्तीमध्ये क्लोरोफिलचं प्रमाण वाढणार आहे आणि कांद्यामध्ये जी अन्न तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती जास्त प्रमाणात वाढून तुमच्या कांद्याची सायझिंगसाठी आणि कांद्याच्या फुगवण आणि वजनसाठी तुम्हाला चांगला त्याचा इफेक्ट भेटणार आहे. आणि राहिला विषय टिप्सीचा, तर टिप्सी हे जे आहे याच्यात ॲक्झोस्ट्रॉबिन आणि फिप्रोनिल हे 2 घटक येतात. एक स्ट्रॉबिलिन ग्रुपचा मॉलिक्युल असल्या कारण ॲक्झोस्ट्रोबिन जे आहे तुमचं कांद्यावरती जो पण तुमचा ब्राईटचा वगैरे अटॅक होणार आहे, जी पत्ती तुमची पिवळसर पडणार आहे, जो दवमुळे जो अटॅक होणार आहे करप्याचा तो स्टॉप करण्यासाठी काम करेल. आणि फिप्रोनिलमुळे तुमचा जो पण कांद्यामध्ये जो थ्रिप्सचा अटॅक आहे, जो पण पोग्यामध्ये कोळ्या स्टेजला कांद्यावरती जो थ्रिप्सचा अटॅक होतो तो थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला काम करणार आहे. म्हणजे एकच स्प्रेमध्ये तुमचं कीटक पण आणि बुरशी पण दोघं कंट्रोलमध्ये येणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.